तास नंतर दुसरा धावेचा प्रयत्न केला जातोय. दुसरी धाव या ठिकाणी पूर्ण होईल. एक बाजूने फलंदाज बेस्ट आहे तर दुसऱ्या बाजूने गोलंदाज बेस्ट आहे. बेस्ट वर्सेस बेस्ट अशी लढाई आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. दोन्ही खेळाडू अगदी अनुभवी आहेत. विचार केला तर सतीश चव्हाण यांच्याकडे अनुभव आहे. संजय यांनी देखील पहिल्या मॅच मध्ये सामनावीराचा पुरस्कार पटकावलाय. त्यामुळे मॅच रपांटप होणार. या ठिकाणी पहिल्या तर डॉट चेंडूची सांगता होतीये. या ठिकाणी शुभागमन होत आहे आदरणीय रविकांत पाटील साहेब ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला तृतीय क्रमांकाचं पारितोषिक आम्हाला पुरस्कृत झालंय. आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. धावसंख्येचा फळक आपण पाहू शकाल 6 धावा धाव फळकावरती. पुढचा बॉल या वेळेला खोदून काढलाय सरळ बॅटने आणि क्षेत्ररक्षक नाही येत त्या ठिकाणी. चेंडू सीमारेषे पलीकडे आणखीन एक दर्जेदार चौकार पाहायला मिळतोय सतीश चव्हाणच्या बॅट मधून. सतीश चव्हाण मात्र इथे मात्र थांबायला तयार नाहीये. पहिल्या मॅच मध्ये देखील दमदार फलंदाजी केली होती आणि या मॅच मध्ये देखील पाहिलं तर चांगली स्टार्ट दिली आहे. 10 धावा धाव फळकावरती दुहेरी अंकामध्ये प्रवेश करत असताना सालोशी संघ अर्थात विचार केला तर टॉस गमावल्यानंतर वाट्याला आली ती मात्र फलंदाजी आणि फलंदाजी करताना आपण पाहतोय टीम सालोशी संघाला. यावेळेला पुन्हा एकदा त्याच क्षेत्रामध्ये चेंडूला खेळून काढलंय परंतु यावेळेला काय तर चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतंय आणि त्याच नंतर चेंडू सीमारेषे पलीकडे 4 धावांसाठी चौकार. या ठिकाणी आपण स्वागत आणि सन्मान करतोय. आदरणीय सुरेशजी सकपाल साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. माननीय सीताराम तोरणे साहेब यांच्या शुभ हस्ते सुरेशजी सकपाल साहेब यांचं या ठिकाणी स्वागत सन्मान केला जाईल. आदरणीय सोमाजी बर्गे साहेब यांच्या शुभ हस्ते सुरेशजी सकपाल साहेब यांचं या ठिकाणी स्वागत आणि सन्मान केला जातोय. अतिथी देवभव माय चिशपाल आणि श्रीफळ देऊन या ठिकाणी त्यांना सन्मानित केला जात आहे. एक चांगली परंपरा या स्पर्धेमध्ये जोपासली जाते. आदरणीय सोमाजी बर्गे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. कुशापा तोरणे यांच्या शुभ हस्ते हा मात्र सन्मान करण्यात येईल. सिंगल आली आहे. सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या पुढे सरकताना पाहायला मिळते. एकंदरीत 15 धावा. षटक क्रमांक दुसऱ्या प्रगतीपदावरती असताना गोलंदाज सूरज गोलंदाजीसाठी मार्गस्थ होत आहेत. पहिल्या क्रमांकाचा संजय आणि षटक हाताळलं गेलं होतं. चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळते टीम सालोशी संघाकडून. महत्वपूर्ण लढत आहे. दोन्ही टीम्स पाहिलं तर दुसऱ्या फेरीमध्ये आमने सामने येत आहेत. षटकातला पुढचा चेंडू राऊंड द विकेट नाही. ते मात्र लोअर फुलटा चेंडू ऑन साइडला फ्लिक केलाय परंतु धावा किती मिळतील हा एक प्रश्नचिन्ह आहे. मात्र चेंडू आतमध्ये मैदानाच्या आतमध्ये थांबतोय. पहिली धाव आली आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. दुसरी धाव इथे मात्र पूर्ण होईल. 2 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल. 2च्या साह्यानं 17 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाज सज्ज झालाय. राऊंड द विकेटने पुढचा बॉल घेऊन सतीशच्या विरोधामध्ये जबरदस्त यॉर्कर चेंडू आणि इथे मात्र फलंदाज बाद होतोय. सतीश चव्हाणची इथे एसटी उद्ध्वस्त केली आहे. पहिला धक्का बसतोय सतीश चव्हाणच्या रूपामध्ये टीम सालोशी संघाला. ब्रह्मास्त्राचा वापर केला. परफेक्ट यॉर्कर टाकला गेला आणि तिथे मात्र त्रिफळाचित केला जातोय सतीशला. पहिला धक्का बसतोय टीम सालोशी संघाला. 17 धावा. क्रिकेटमध्ये अशुभ आकडा का मानला जातो त्याचं उदाहरण तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. 17 या अंकावरती पहिला विकेट्स गमावला टीम सालोशी संघाने. खूप चांगली फलंदाजी करत होते. विचार केला तर त्यांच्या बॅटमधून आतापर्यंत 3 चौकार लगावले गेले होते. अगदी इन्फॉर्म फलंदाजी करत होते. पहिला धक्का बसतोय 17 या अंकावरती. नवीन फलंदाज सतीश बाद झाल्यानंतर शिवाजी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत.
पहिल्या मॅच मध्ये सामनावीराचा पुरस्कार पटकावला होता शिवाजीनं. चांगली गोलंदाजी केली होती. फलंदाजीची संधी मात्र मिळाली नव्हती. आता मात्र संधी त्यांना फलंदाजीची मिळाली आहे. 3 ओव्हरची मॅच आहे आणि 3 ओव्हरच्या मॅच मध्ये किती धावांचा टार्गेट ठेवण्याचा प्रयत्न असेल टीम सालोशी संघासाठी. दोन्ही टीमसाठी अगदी महत्त्वपूर्ण लढत आहे, कारण ही मानाची सन्मानाची स्पर्धा पाहतोय. त्रिमूर्ती चषक 2024 आयोजक त्रिमूर्ती क्रिकेट क्लब तोरणेवाडी निपाणी यांनी साकारलेली भव्य दिव्य स्पर्धा आपण पाहतोय. स्ट्रायकर एंड वरती न्यू बॅटर शिवाजी एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू आहे. आता मात्र इथून डावाला सावरायचा आहे, एक चांगलं टोटल उभं करायचं आहे. या कंडिशन्स मध्ये त्याला मैदानाच्या आतमध्ये दाखल केलाय. ऑन साईडला मात्र ड्राईव्ह केलाय. मिडॉनमध्ये क्षेत्ररक्षक आहे. पहिली धाव आली आहे, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल यात शंका नाही. थोडासा मिसफील्ड पाहायला मिळाला मिडॉनमध्ये. तिसऱ्या धावेसाठी पहा नजर दुर्घटना घडी. जिथे सिंगल होती तिथे मात्र 3 धावा मात्र मिळतील. या 2 धावा मी तर सांगेन चोरट्या स्वरूपामध्ये या ठिकाणी प्राप्त केलेत. लगेच आमचे मान्यवर आमच्यामधून या ठिकाणी रजा घेत आहेत. लगेच आपण या ठिकाणी वेळात वेळ काढून या स्पर्धेला सदिच्छा भेट दिलीत त्याबद्दल मंडळ आपला सतत आभारी आहे. रविकांत पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित होते. त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला आम्हाला तब्बल 10,000 रुपयाचं रोख रक्कम पारितोषिक आणि ट्रॉफीज लाभली होती. त्याबद्दल आम्ही त्यांचा सतत आभारी आहोत. षटकातला पुढचा चेंडू यावेळेला मात्र दिशाहीन चेंडू पाहायला मिळतोय. आउट ऑफ दी लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू एक्स्ट्रा धाव देऊन जाईल. एक्स्ट्रा धावेने संघाची धावसंख्येमध्ये भर पडतीये. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. 21 धावा धावफलकावरती. दुसरा षटक प्रगतीपथावरती असताना आतापर्यंत चेंडूचा खेळ झालाय एकंदरीत 4. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. एक चांगलं टोटल जरूर उभं करण्याचा प्रयत्न असेल टीम सालोशी संघासाठी. यावेळेला बिग हिट केलाय चेंडूला, फेकून दिलाय डाऊन दी ग्राउंड. मिड ऑनच्या डोक्यावरून बिग ब्लास्ट षटकार आलाय. अतिशय धुरंदार फटका पाहायला मिळाला. फलंदाज अतुल शेलारच्या बॅटमधून हा ब्लास्ट आपण पाहिला. बॅटच्या रडारमध्ये चेंडू होता आणि त्याला मात्र फेकून दिले 6 धावांसाठी. या 6 धाव्यांनी संघाची धावसंख्या उंच भरारी घेते. धावसंख्या जाऊन पोहोचले तब्बल 27 अंकावरती. अतुल शेलार जबरदस्त फलंदाज आहे या टीमचा. त्या फलंदाजाला तुम्ही असे चेंडू टाकू शकत नाहीयेत. डील होईल चौकार आणि षटकारांमध्ये. अंतिम चेंडू शिल्लक. गोलंदाज सज्ज झालाय. राईट अप राऊंड द विकेटने अंतिम बॉल अतुल करिता. यावेळेला चेंडूला सोडून दिलाय. एसटी रक्षकाकडून चुकी झाली आहे. एक धाव आली आहे. सिंगल मिळेल आणि त्यानंतर पंच आमच्या बाजूला वळण घेत आहेत. 1+1 एकंदरीत 2 धावा मिळतील आणि या 2 धावांनी संघाची धावसंख्या पुढे सरकताना 29 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. पहिल्या षटकामध्ये 14 धावा होत्या. आतापर्यंत 5 चेंडूवरती 15 धावा येत आहेत. शेवटचा चेंडू शिल्लक. शिवाजी स्ट्रायकर एंड वरती आहे. त्याने 1 चेंडूचा सामना केलाय. 3 धावांचे योगदान दिलंय. पुढचा बॉल अंतिम बॉल. यावेळेला मात्र पुन्हा एकदा खराब चेंडू हाताळला जातोय. मात्र ही खराब कामगिरी पाहायला मिळते. 1+1 वाईटचा इशारा. चेंडू डिक्लेअर झोन मध्ये 2 धावा इथे येतील. धावसंख्या 31 धावा धावफलकावरती. एक चांगल्या टोटलच्या दिशेने आगेकूच करतोय टीम सालोशी संघ. पहिल्या मॅच मध्ये दमदार गोलंदाजी राहिली होती. अवघ्या 24 धावांवरती रोखलं गेलं होतं तेटली संघाला. या मॅच मध्ये देखील चांगली सुरुवात त्यांच्याकडून पाहायला मिळते. पहिल्या इनिंग मध्ये टॉस गमावल्यानंतर वाट्याला आली ती मात्र फलंदाजी आणि फलंदाजी करत असताना सतीश चव्हाणची चांगली फलंदाजी राहिली. त्यानंतर मात्र अतुल आणि सतीश खूप चांगली फलंदाजी करतात टीमसाठी. षटकातला अंतिम चेंडू गोलंदाज सूरज राऊंड द विकेटने गोलंदाजी करतोय. यावेळेला पुन्हा एकदा बिग ब्लास्ट केलाय. चेंडूला फेकून दिलाय लॉंग ऑन डोक्या लॉंगांच्या वरून 6 धावांसाठी. अतिशय सुंदर फलंदाजी दोन्ही एंडने पाहायला मिळते. एक बाजूने आक्रमक झालाय अतुल तर दुसऱ्या बाजूने फलंदाज शिवाजी देखील आपला रंग बदलतोय. या षटकामध्ये धावांची लयलूट झाली आहे. धावसंख्या 37 अंकावरती. विचार केला तर या षटकामध्ये तब्बल 23 धावा येत आहेत. खूप चांगली फलंदाजी राहिली आहे टीम सालोशी संघाची. 3 चौकार किंवा 3 षटकार ठोकले अतुल शेलार अथवा शिवाजीने. तर शिवाजी जाधव यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल, जे हत्रेवाडी या गावाहून या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी उपस्थित आहेत. असं दानशूर व्यक्तिमत्व देखील स्पर्धेत लाभणं गरजेचं आहे, कारण असं दानशूर व्यक्ती असेल तर नक्कीच खेळाडूचं प्रोत्साहन देखील वाढत असतं. तिसऱ्या षटकाला इथे मात्र सुरुवात झाली. पहिला बॉल आडव्या बॅटने ऑनसाइडला टर्न केलाय. पहिली धाव अगदी वेगात आली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? दुसरी धाव नकार दिला जाईल. चांगल्या एंड वरती फेकी केली गेली. सिंगल मिळेल. 38 धावा धावफलकावरती. यानंतरचा होणारा सामना JUCC वेंगले आणि केलघर सोलशी
दोन्ही संघांनी सज्ज राहायचंय. फर्स्ट इनिंग नंतर आपला टॉस केला जाईल. वेंगले टीम आणि केळघर सोलची. षटकातला पुढचा चेंडू. टप्प्याचा चेंडू, बॅटची लिडिंग एज, टॉप एज होता. चेंडू डिक्लेअर झोन क्षेत्रामध्ये निघून जाईल. सिंगल इथे देखील मिळतीये. सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या 39. पहिल्या 2 चेंडूवरती सिंगल धावा खर्च करतोय. स्लॉग ओव्हर मध्ये कुठेतरी धावसंख्या रोखली गेली आहे. दमदार सुरुवात करून दिली सतीश चव्हाणने. त्यानंतर डावाला पुढे चालवला अतुल आणि सतीशने. दोन्ही इंडने चांगली फटकेबाजी झाली. अतुलच्या बॅटमधून एक षटकार आलाय, शिवाजीच्या बॅटमधून एक षटकार आलाय. खूप चांगली फलंदाजी करतायत दोन्ही फलंदाज. इथे मात्र स्टेप आउट झाले, पुढे सरकले. एक्स्ट्रा कव्हरकडे एक क्षेत्र खाली आहे. गॅप सिलेक्शन खूप चांगलं. चेंडू निघून जाईल. आमच्या समालोचन कक्षाला स्पर्श करत येणारा हा शानदार दमदार चौकार पाहायला मिळाला. फुल टच चेंडू होता, प्रॉपर टायमिंग होतं आणि गॅप सिलेक्शन विशेषतः खूप चांगलं होतं फलंदाज शिवाजीचं. आणि तिथून मात्र हा चौकार प्राप्त करतोय. या चौकाराच्या सहाय्याने धावसंख्या भरारी घेते 43. 43 धावांवरती जाऊन पोहोचलाय टीम सालोशी संघ. षटकातले चेंडू आतापर्यंत मार्गस्थ केले 3. खूप चांगली धावसंख्या. षटकातला पुढचा चेंडू. यावेळेला मात्र पाहिलं तर ओव्हर पिच चेंडू, डाऊन दी ग्राउंड, आउट ऑफ दी पार्क, द ह्यूज सिक्सर. अतिशय धुरंधार फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही बाजूने मात्र आक्रमण केलं जात आहे. धावसंख्या मात्र 6 ने भरारी घेतीये. तब्बल पोहोचली आहे 49. 49 धावा धावफलकावरती. अजून देखील 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. मी मगाशी देखील पहिल्या मॅच मध्ये उल्लेख केला होता. टीम सालोशी संघाची मजबूत आहे ती मात्र फलंदाजी, आणि ते मात्र चित्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. टप्प्याचा चेंडू शॉर्ट टर्म पूल केलाय. या वेळेला मात्र पाहिलं तर क्षेत्ररक्षक होते, झेल सुटला गेलाय आणि क्षणामध्ये त्याचं रूपांतर केलं गेलं 2 धावांमध्ये. या 2 धावेंनी संघाची धावसंख्या 51. अर्धशतक मात्र धावफलकावरती पाहायला मिळेल. टीम सालोशी संघ अगदी आक्रमक झाला या मॅच मध्ये. त्यांना माहिती आहे मानाची सन्मानाची स्पर्धा आहे. इथे अधिराज्य गाजवायचं असेल, इथे अस्तित्व टिकवायचं असेल तर 100% आपल्याला देणं गरजेचं आहे, आणि तेच करत असताना मैदानाच्या आतमध्ये यावेळेला सरळ बॅटने इनफिल्डच्या आतमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. पहिली धाव आली आहे. दुसऱ्या धावेसाठी कॉल दिलाय. दुसरी धाव पूर्ण नाही होणार. फलंदाज धावचित होतोय. सिंगल येते. 52 धावा धावफलकावरती. 53 धावांचं आव्हान असेल. अर्थात टीम गौरी संघासमोर 18 चेंडू विजयासाठी 53 धावा. तर जाऊया मॅच टॉस कडे. पुढील मॅचच्या जे UCC वेंगळे आणि केळघर सोलची अशी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. चला टॉस साठी या वेंगले टीम आणि केळघर सोलची. आदरणीय दीपक दादा सकपाळ या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्या शुभास्ते या ठिकाणी टॉस होईल. आपण पाहतो या ठिकाणी क गटात पहिल्या फेरीतील अंतिम सामना आपल्या भेटीला येतोय. जे UCC वेंगले आणि त्यांच्या विपक्षामध्ये केळघर सोलची. दोन्ही टीमचे कर्णधार आपण घाई करा या ठिकाणी. या ठिकाणी दीपकदादा सकपाळ यांच्या शुभास्ते या ठिकाणी टॉस केला जातोय. कर्नाटकातील पहिल्या फेरीतील अंतिम मुकाबला ज्याची आतुरता आपल्याला लागली होती. वेंगळे बनाम केळघर सोलची. हेड इट इज कॉल अँड हेड. मान्यवरांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती जाऊन बसायचं. व्यासपीठाची शोभा वाढवायची आहे. वेंगळे टीम नाणेफेक जिंकली आहे. निर्णय काय असेल? आम्ही प्रथम गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करत आहोत. नक्कीच गोलंदाजी करणार आहात. 4 ओव्हरची मॅच आहे. फर्स्ट राऊंड मध्ये तुम्ही खेळत आहात. समोरचा संघ केळघर एक चांगली टीम आहे, आणि या टीमच्या अगेन्स्ट खेळत असताना कोणते 4 भक्कम गोलंदाज तुमच्या टीम मध्ये असतील? आमच्या संघामध्ये आमचा प्रमुख गोलंदाज कुमार शेटे, प्रशांत शेटे, राजेश सकपाळ, गणेश सकपाळ आहेत. त्याच्यावर मी पण गोलंदाजी करतो. त्यानंतर एक कर्णधार म्हणून तुमच्यावरती जी जबाबदारी या मॅचची टाकली, केंद्रबिंदू असतो कर्णधार टीमचा, की त्याला 11 खेळाडूंना घेऊन चालायचं असतं. तर आज टीमकडून काय अपेक्षा करशील? आमची या सीझनमधली पहिलीच मॅच आहे, तर आम्ही चांगलं क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न करू आणि सगळ्यांना आपलं 100% द्यायचा प्रयत्न करू. त्यानंतर शेवटचा प्रश्न असेल आपल्याला, या स्पर्धेमध्ये खेळत असताना हे आयोजन नियोजन कसं वाटतं आपल्याला?
उत्कृष्ट आयोजन केलेलं आहे. तर नक्कीच टीम केलगर सोलशी टॉस तुमच्या वाट्याला आलेला नाहीये. टॉस जर वाट्याला आला असता तर काय निर्णय असता? चेतकच केला असता मी. आणि आता तुम्हाला फलंदाजी करायची आहे, परंतु फलंदाजी करत असताना किती टार्गेट पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल? जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करू. नक्कीच या स्पर्धेमध्ये खेळत असताना या स्पर्धेबद्दल आणि आयोजकांबद्दल काय सांगाल? आयोजन खूप सुंदर आहे. नक्कीच दोन्ही टीमला बेस्ट ऑफ लक, ऑल द बेस्ट. एस टॉस बॉक्स मधून रिपोर्ट येतोय, अर्थात नाणेफेक जिंकली आहे JUCC वेंगळे ऑन द टॉस अँड डिसाइड टू बॉल फर्स्ट और टू कॉम्बॉक्स. मॅचकडे वळतोय. दुसऱ्या डावाला इथे झाली आहे सुरुवात. 18 चेंडूमध्ये धावा काढायच्या आहेत तब्बल 53. पहिल्या क्रमांकाचं षटक ज्याने पहिल्या मॅच मध्ये सामनावीराचा पुरस्कार आपल्या नावावरती केला, शिवाजी. या मॅच मध्ये फलंदाजी दमदार राहिली, आता मात्र गोलंदाजी. पहिला बॉल इथून मात्र पाहिलं तर आउट ऑफ द लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू. नक्की संजय सकपाळ यांनी जर चौकार हॅट्रिक किंवा षटकार हॅट्रिक ठोकली तर शिवाजी दादा जाधव हात्रेवाडी या व्यक्तिमत्वाकडून तब्बल 500 रुपयाचं कॅश प्राइज दिला जाईल. वन मॅन शो असा बक्षीस दाता नक्कीच प्रत्येक स्पर्धेला लाभला तर नक्कीच त्या आयोजकांना देखील खूप आनंद प्राप्त होईल. षटकातला पुढचा चेंडू, ओहो काय चेंडू डिलिव्हर्ड केला गेला. टप्पा पडल्यानंतर खाली राहिला. सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळाली. कोणत्या प्रकारचं फुटवर्क पाहायला मिळत नाही. फलंदाज ज्या अपेक्षित होता चेंडूच्या ती अपेक्षा भंग पावली आहे. जी उसळी त्याला प्राप्त होणार होती ती उसळी प्राप्त झाली नाहीये आणि डॉट चेंडूची सांगता झाली आहे. षटकातला पुढचा चेंडू यावेळेला बॅकफुटवरती आले. चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत लॉंग ऑन कडे. इथे देखील सिंगल मात्र मिळेल. त्या सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या 1 ने पुढे सरकताना पाहायला मिळते 2 अंकावरती. पहिल्या मॅच मध्ये पाहिलं तर प्रकाश धावचीत झाले होते आणि संजय यांनी मात्र 12 चेंडूमध्ये 38 धावांची खेळी साकारली होती आणि सामनावीराचा पुरस्कार आपल्या नावावरती केला होता. सतीश पुढचा बॉल खोलवर टप्प्याचा चेंडू पहा. जबरदस्त गोलंदाजीचा मारा की ज्यासाठी मात्र या गोलंदाजाला जाणलं जातं ओळखलं जातं त्या पद्धतीची कामगिरी मैदानाच्या आतमध्ये तो साकारतोय. धावसंख्या स्थिरावली गेली आहे 2 अंकावरती. प्रत्येक डॉट चेंडू हा मात्र इथे मात्र टीमला दडपणात घेऊन जाणार आहे. षटकातला पुढचा चेंडू कुटाप्याचा चेंडू शॉटम पूल केला ऑन साइड मध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. अतुल शेलार ही मात्र चुकी करणार नाहीये आणि तिथे मात्र पहिला धक्का बसतोय. गावरी टीमला प्रकाश पुन्हा एकदा मॅच मध्ये अपयशी ठरतायत आणि पहिला विकेट गमावलाय अर्थात 2 अंकावरती. नक्कीच विकेट हॅट्रिक कोणत्याही गोलंदाजाने घेतली तरी देखील शिवाजीदादा जाधव यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सूरज येतोय. मागील मॅच मध्ये या फलंदाजाने देखील खूप चांगली फलंदाजी केली होती आणि आता मात्र पुन्हा एकदा या मॅच मध्ये थोडासा पडझड पाहायला मिळते. गावरी टीम थोडासा संकटामध्ये सापडली आहे आणि इथून मात्र संकटातून मात्र मार्ग काढायचा असेल तर संयम दाखवावा लागेल. सूरज येतोय नवीन फलंदाज. डाव्या हाताचा हा डावखुरा फलंदाज स्ट्रायकर 8 वरती पाहायला मिळेल. चेंडूचा खेळ झाला आतापर्यंत 4. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. गोलंदाज शिवाजी इथून मात्र सज्ज होतोय. यावेळेला मात्र जबरदस्त चेंडू स्विंग अँड बेस डॉट चेंडूची सांगता होते. शुभ आगमन या ठिकाणी आमच्या स्पर्धेमध्ये होत आहे. आदरणीय प्रणित दादा भोर या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यानंतर राहुल दादा जाधव या ठिकाणी उपस्थित होत आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत, वेलकम. अंतिम चेंडू शिवाजी खूप चांगली गोलंदाजी करत असताना इथे बॅटची लिडिंग एज होती आणि तिथून मात्र चेंडू डिक्लेअर झोन क्षेत्रामध्ये निघून गेला. सिंगल मिळेल शेवटच्या चेंडूवरती. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 1 गडी बाद 3 अशी स्थिती पाहतोय. आता मात्र उरले त्या मॅच मधले 12 चेंडू आणि तब्बल 50 धावांची गरज आहे. म्हणजे प्रत्येक षटकामागे आपण रिक्वायर्ड रन रेट जर पाहिला तर 25च्या सरासरीने चालायचं आहे या ठिकाणी घावरी टीमला. ही स्पर्धा आपण पाहतोय अंतिम दिवस, अंतिम टप्प्यामध्ये ही स्पर्धा पोहोचताना पाहायला मिळतीये. संजय सकपाळ यांच्यासाठी आणखीन एक संधी असेल. चौकार हॅट्रिक षटकार हॅट्रिक ठोकली तर 500 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी दिलं जाईल.
पहिल्या मॅच मध्ये दमदार फलंदाजी केली होती, परंतु तेच रूप आता मात्र धारण करावं लागेल, कारण संघ अडचणीमध्ये सापडलाय. चेंडू कमी आहे, धावा अधिक हव्या आहेत. 25 च्या सरासरीने चालायचं आहे. 12 चेंडू मध्ये तब्बल 50 धावा ठोकायच्या आहेत आणि आता मात्र त्या शस्त्राचा वापर करावा लागेल. आता मात्र ती वेळ आली आहे. अभि नाही तो कभी नाही. आता मात्र स्वतःला सिद्ध होऊन दाखवावं लागेल. गोलंदाज नवनीत चव्हाण इथून मात्र गोलंदाजी करतील. पहिला बॉल नवनीत चव्हाणचा राऊंड द विकेटने चेंडूला सोडून दिलेला वेगवान चेंडू होता. तेच तर एक्सरी डिलिव्हरी पाहायला मिळाली. आउट ऑफ द ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू. पंचांचा वाईटचा इशारा होतोय. या सिंगलने धावसंख्या पुढे सरकताना पाहायला मिळेल. एकंदरीत स्कोर कार्ड वरती 4 धावा धावफलकावरती. पहिला चेंडू थोडासा ऑफस्टम पासून बाहेर ठेवला गेला. येणाऱ्या प्रत्येक चेंडूवरती आक्रमण करावं लागेल फलंदाजांना. या वेळेला फटका फसलाय, परंतु चेंडू जाईल टिकलर झोन क्षेत्रामध्ये, जिथून मात्र मिळेल ती सिंगल. परंतु सिंगलने काही एक फरक पडणार नाहीये टीम सालोशी संघाला. या सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या 1 ने पुढे सरकताना पाहायला मिळते. एकंदरीत स्कोर कार्ड वरती 5 धावा धावफलकावरती. तर विशाल ठरतोय मॅन ऑफ द मॅच. मागील मॅचचा विशाल आपण व्यासपीठावरती या. या वेळेला मात्र टॉपेज लागून चेंडू मात्र डिक्लेअर झोन क्षेत्रामध्ये जातोय. सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या धावफलकावरती 6. मंद सामना आपल्याला पाहायला मिळतोय. शांतमय सामना पाहायला मिळतोय. मैदानाच्या आतमध्ये एक मोठं टोटल ठेवलं गेलंय. इथे फटका फुलटा जो चेंडू होता आणि सरळ बॅटने लाफ केलाय. विसेप मधून धावा मिळतील 4. येतोय चौकार. अतिशय दमदार फटका, परंतु खऱ्या अर्थानं ही गोलंदाजाची चुकी, कारण फुलटा चेंडू मात्र संजय सारखा फलंदाज सोडणार नाहीये. 4 धावेने संघाची धावसंख्या पुढे पोहोचताना 10 अंकावरती. चेंडूचा खेळ झालाय 3 चेंडू अजून देखील शिल्लक आहेत. अकुटाप्याचा चेंडूला हुक केलाय. प्रॉपर टायमिंग. काय स्ट्रोक खेळ आहे. अतिशय जबरदस्त पंच आणि या पंच वरती मिळतील 6 धावा. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. जबरदस्त पंच केलाय. पॉवर दाखवली आहे. मनगटी ताकद दाखवली गेली आहे. या 6 धावेनी संघाची धावसंख्या 16 वरती. यावेळेला स्विंग अँड मिस. शरीराला ब्रश करत असताना चेंडू डिक्लेअर झोन क्षेत्रामध्ये निघून गेलाय. मात्र सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या पुढे पोहोचताना 17 धावा धावफलकावरती. अजून देखील पाहिलं तर शेवटचा चेंडू शिल्लक आहे. शेवटच्या चेंडूवरती षटकार आला तर मॅच मध्ये अस्तित्व कायम असेल. घावरी टीम या मॅच मध्ये कुठेतरी स्ट्रगल करताना पाहायला मिळाली. षटकातला पुढचा चेंडू, अंतिम चेंडू स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता आणि तिथून मात्र चेंडू पुन्हा एकदा डिक्लेअर झोन क्षेत्रामध्ये निघून जाईल. सिंगल पूर्ण होते आणि या सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या 1 ने पुढे पोहोचते. 18 धावा धावफलकावरती. 2 षटकाचा खेळ संपला आणि विजयाकरता इथून मात्र आवश्यकता आहे तब्बल 6 चेंडू 35 धावा. नेक्स्ट मॅच जे UCC वेंगले. हा सामना संपल्यानंतर लगेचच आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. विवेकला संधी दिली आहे गोलंदाजीसाठी. स्लॉग ओव्हरमध्ये मागील मॅच मध्ये खूप चांगली गोलंदाजी विवेकने देखील केली होती. गोलंदाजी फलंदाजी अगदी दोन्ही फॉर्मॅट मध्ये जबरदस्त कामगिरी पार पाडतोय टीम सालोशी संघ. विवेकचा पहिला बॉल. फलंदाज स्ट्रायकर एंड वरती आहे. डाव्या हाताचा सूरज. अकुटाप्याचा चेंडूला शॉर्ट पूल केलाय. अतिरिक्त उंची गाठली आहे. सतीश चव्हाण चेंडू खाली. झेल सुटणं अशक्य. फलंदाज बाद. खूप चांगला कॅच कॅरी केलाय. फलंदाज त्या ठिकाणी सूरज डगआउटच्या रस्त्याला होता. संधी होती. हा ट्रॅकर चेंडू होता परंतु प्रॉपर टायमिंग साधू शकले नाही. 5 चेंडू 35 धावा. जवळजवळ हा सामना हातातून निसटताना पाहायला मिळतोय.
गौरी टीमच्या. खूप आता आता मात्र मागे निघून गेलाय गौरी संघ. शेवटचे 5 चेंडू या मॅच मधले शिल्लक आणि तब्बल 35 धावांची गरज आहे. 5 चेंडू 35 धावा. नवीन फलंदाज राजेश मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. हे देखील डाव्या हाताचे डावखुरे फलंदाज आहेत. विचार केला तर शेवटचे चेंडू शिल्लक आहेत ते मात्र 5. उलटा चेंडू ऑन साइड मध्ये वळवलाय. चेंडू 1 टप्प्याकडे सीमारेषे पलीकडे 4 धावांसाठी. चौकार प्रयत्न जरूर केले होते परंतु क्षेत्ररक्षकाला मस्तक पे दस्तक देत हा चौकार निघून गेला. या चौकाराच्या साहाय्याने धावसंख्या पुढे सरकताना पाहायला मिळते. 22 धावा धावफलकावरती. 4 चेंडू 31 धावा. मॅच मात्र हाताच्या पलीकडे निघून गेली आहे परंतु एक चांगल्या फरकाने पराभव करण्याच्या मार्गावरती टीम गौरी संघ. बॅटची इनसाइड एज. कोणत्या प्रकारची धाव नाहीये. डॉट चेंडूची सांगता होती. धावसंख्या त्या ठिकाणी स्थिरावली जाते. 22 धावा धावफलकावरती. मात्र औपचारिकता शिल्लक आहे या मॅच मधली. जवळजवळ हा सामना सालोशी संघाच्या बाजूने वळताना पाहायला मिळतो. ट्रॅकर चेंडू होता. शॉर्टम पुल केलाय. क्षेत्ररक्षक शिवाजी जज करतायत आणि फलंदाज आणखीन एक बाद होईल. राजेश बाद होत आहेत त्या ठिकाणी. धावसंख्या त्या ठिकाणी स्थिरावली गेली 22 अंकावरती. खूप चांगली फलंदाजी गोलंदाजी क्षेत्ररक्षण टीम सालोशी संघाकडून राहिला. श्रीनाथ फलंदाजीसाठी सज्ज होत आहेत. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत या मॅच मधले. यानंतरचा होणारा सामना जे UCC वेंगले आणि केलगर सोलची इथून नाणेफेक जिंकले वेंगले टीमनं. केलगर सोलची टीमला फलंदाजीसाठी आमंत्रित केले गेले. यावेळेला मात्र चांगला फटका आहे मात्र कोणत्या प्रकारची धाव घेतली जात नाहीये. एकतर्फी मॅच आपल्याला पाहायला मिळाली. आदरणीय दत्ताजी तोरणे साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. मॅच मधला शेवटचा बॉल. शेवटच्या बॉलवरती दमदार फटका परंतु वेळ निघून गेली आहे आणि इथून मात्र सामना जिंकलाय टीम सालोशी संघानं. हार्ड लक टीम गौरी. जाऊया सामनावीराकडे. अर्थात ज्याची दमदार खेळी राहिली पुन्हा एकदा या मॅच मध्ये ज्याने आपलं वर्चस्व गाजवलं शिवाजी ठरतोय पुन्हा एकदा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी शिवाजी द बॉस.